ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कॉन्स्टेबल सीमापासून आणि प्रियापासून. तर आता इथे मेसेज आलेला असतो कॉन्स्टेबल सीमाला. तर आता ती येते जोरजोरात पळताना म्हणते प्रिया मेसेज. तर आता इथे प्रिया येते आणि आता ती फोन घेते. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. अर्जुन घराबाहेर पडला असा म्हणून मेसेज असतो त्याच्यामध्ये. तर आता प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. पण तो परत त्याच्या घरी कधीच जाणार नाही असं म्हणते प्रिया. खूप जास्त हसते ती. कधीच नाही असं म्हणून ती खूप जोरजोरात हसत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीला दाखवलंय. तर आता इथे सायली खूप जास्त टेन्शन मध्ये असते. सतत फक्त हट्टीपणा करायचा. सतत हट्टीपणा. बघितलंस ना देवी आई, मला घेऊन नाही गेले आज बरोबर. तर आता सायली पाया पडते देवाला आणि म्हणते त्यांना यश मिळू दे हे आणि मुली सुखरूप घरी येऊ दे, त्यांच्या पाठीशी राहा असं म्हणून ती पाया पडत असते देवी आईला. तर आता इथे मानसीला दाखवलंय. तर तिला खूप मारत असतात. जर ह्या पोरींची सुटका पाहिजे असेल ना तर आम्ही सांगू तसंच बोलायचं. हे सगळं त्या सायलीने केलंय असंच सांगायचं असं म्हणते ती. नाहीतर फुकटच्या ह्या पोरी मरतील असं म्हणते ती बाई. पोलीस स्टेशनला आणि कोर्टात हेच बोलायचं की जे आम्ही सांगू. समजलं असं म्हणून ती दम देत असते बघा प्रेक्षक मानसीला. तर आता मानसीला खूप जास्त मारत असतात. तर आता खूप जास्त रडायचं दाखवलंय मानसीला. तर आता तेवढ्यातच फोन बाहेर काढतो तो गुंड. हॅलो साहेब, ही पोरगी आमचं ऐकायलाच तयार नाही आहे असं म्हणतो तो. तर आता सचिन आणि राकेश ऐकत असतात. ही पोरगी तर तयारच होत नाहीये आम्ही जे सांगतोय ते सांगायला कोर्टामध्ये असं म्हणतो तो. तर आता राकेश म्हणतो ह्या पोरगीचा जीव जाईल पण तरी पण ही सायलीचं नाव नाही घेणार. एवढं काय सोनं लागलंय त्या सायलीला असं म्हणतो राकेश. हरकत नाही असं म्हणतो सचिन, पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा असं म्हणतो तो. जे काय होणार आहे ते प्लॅन प्रमाणेच व्हायला हवं असं म्हणतो तो. आता कुठल्याही क्षणी अर्जुन तिथे येईल. अर्जुन आलाय असा मेसेज आला की तुम्ही मुद्दाम त्याच्या समोर त्या गॅरेजच्या बाहेर पडा आणि तुमचा फोन चालू राहू द्या असं म्हणतो सचिन. हो सर असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे अर्जुन आलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे तो झाडं वगैरे बघत असतो. तर त्या लोकेशनला तो पोहोचलेला असतो. लोकेशन तर हेच आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता तो बंद करतो खिडकी बघा प्रेक्षक आपल्या गाडीची आणि आता तो उतरतो. तर आता तो इथे तिथे बघत असतो. त्याला काहीतरी सापडतच नसतं बघा प्रेक्षक आणि आता तो विचार करत असतो काय करू म्हणून. इथेच आहे असं म्हणत असतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. हॅलो इन्स्पेक्टर सावंत, मी लोकेशनला पोहोचलोय. मागच्या बाजूला आलोय मी आता आणि गाडी जरा लांब लावली. 5 मिनिटात पोहोचेन मी. त्या माणसाला सांगा ताबडतोब गायब व्हायला असं म्हणतो अर्जुन. तुम्हाला संशय येऊ नये म्हणून तो आधीच गायब झाला असं म्हणतो इन्स्पेक्टर. आम्ही पोलिसांची टोली घेऊन इथून निघतोय. लवकरच इथे पोहोचू असं म्हणतात इन्स्पेक्टर सावंत. बाय असं म्हणतो अर्जुन. येस असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे अर्जुन चालत असतो बघा प्रेक्षक त्या दिशेने. त्याला वाटत असतं तो शोधतोय म्हणून. मात्र आता इथे अर्जुनला ट्रॅप असतो हा. तर आता तो माणूस बघतो अर्जुनला आणि आता तो कॉल करतो आणि आता मेसेज करून सांगतो अर्जुन आलाय लोकेशनला 5 मिनिटात पोहोचेल असं म्हणून मेसेज असतो. तर त्या माणसाने सांगितलेलं असतं गुंडाना की 5 मिनिटात अर्जुन पोहोचेल म्हणून. तर आता इथे सायली खूप अस्वस्थ असलेलं दाखवलंय. हे फोन का करत नाहीत अजून असं म्हणते सायली. मुळात मुलींना शोधायला हे एकटे गेले तर मला अजिबात पटलेलं नाही असं म्हणते सायली. आता जर मी ह्यांना फोन केला ना तर ह्यांना वाटेल की माझा राग केला, त्यापेक्षा नकोच असं म्हणते सायली. एकदा करून बघू का असं म्हणते ती. तर आता सायली कॉल करते अर्जुनला. तर आता ती परत थांबते, बाजूला ठेवून टाकते फोन. खूप जास्त विचलित झालेली असते सायली. तर आता ती परत आपला फोन आपल्या हातामध्ये घेते. खूप जास्त विचलित झालेली असते सायली. परत ठेवते फोन. तिथे नक्की काय चालू असेल मला नाही माहित. या गडबडीत माझा फोन नको त्यांना करायला. मग हे स्वतः मला का फोन करत नाहीये तसं म्हणून तिला विचार येतो. खूप जास्त विचार करत असते बघा प्रेक्षक इथे सायली. हे निघाले तेव्हा मी त्याच्यावर चिडले होते, ते तर माझ्यावर चिडले नव्हते. तर आता ती परत बसते कॉटवरती. विचार करायला लागते का बरं त्यांनी अजून मला कॉल केला नाही. सतत अपडेट करत राहीन असं म्हणाले होते ना, मग काय झालं. तर तेवढ्यातच कल्पना आणि प्रतिमा येतात. काय ग असं म्हणते प्रतिमा. बाळाशी गप्पा चालल्यात का असं म्हणते ती. नाही नाही ते आपलं असं म्हणते सायली. आमच्याबद्दलच बडबड करत होतीस ना असं म्हणते कल्पना. हे बघ बाळा, आम्ही जे काय बोलतो ते सगळं तुझ्या काळजीपोटीच बोलतो असं म्हणते प्रतिमा. आणि आज तर आम्हाला काय बोलण्याची गरजच नाही लागली. अर्जुनच म्हणाला ना तू तिच्यासोबत जायचं नाही म्हणून असं म्हणते प्रतिमा. अगं तू शोधत वळवण करायला नको असं म्हणून त्याला पण वाटतं. आणि हे बघ तू तिच्यावर आता चिडू नकोस हा. आमच्यावर तर अजिबातच चिडायचं नाही असं म्हणते कल्पना. आई तुम्ही जे बोलताय ते मला कळतंय, पटतंय सुद्धा असं म्हणते सायली. पण तरी सुद्धा मुलींच्या काळजीने अस्वस्थ वाटत राहतं ना असं म्हणते सायली. आता पण असं वाटत होतं की त्यांना फोन करून विचारावं की तेथे नक्की काय होतंय ते असं म्हणते सायली. पण दुसऱ्या क्षणाला वाटलं की वेळ मिळाला की ते स्वतः फोन करतील असं म्हणते सायली. अर्जुन तिथे पोचला तरी का, त्याचा काही मेसेज आला का असं म्हणते प्रतिमा. निघाल्यापासून त्याचा एकही कॉल आणि मेसेज नाही असं म्हणते सायली. येईल येईल असं म्हणते कल्पना. तू नको काळजी करूस असं म्हणते ती. आणि मला खात्री आहे अर्जुन त्या मुलींना घेऊनच परत येईल असं म्हणते कल्पना. तर आता खूप टेन्शन मध्ये दाखवलंय सायलीला. तर आता इथे प्रिया बोलत असते. तर आता ती म्हणत असते त्या गुंडांना आता अर्जुन तिथे आलाय तर तिथून तुम्ही आता निघायचं. पाठलाग करेन तो तुमचा, मग थोड्या अंतरावर तुम्ही जा आणि थांबा असं प्रिया सांगत असते. आणि कॉलवरती सचिन आणि राकेश सुद्धा असतात. त्याला काही करून गाडीत मानसी दिसायलाच हवी, कळलं असं म्हणते प्रिया. त्याचं लक्ष वेधून घ्या आणि एकदा का त्याने तुम्हाला तिथे बघितलं ना की मग काय करायचं हे मी सांगेन असं म्हणते प्रिया. पण आता तयारी करा, कुठल्याही क्षणी तिथे तो येऊ शकतो असं म्हणते प्रिया. हो असं म्हणतो तो. गुंड आणि अर्जुन येतोय असं म्हणतात ते. तिला इथून घेऊन जायचं आता असं म्हणून बांधा बांधा असं म्हणून ओढत असतो तो गुंड. सोडा सोडा असं म्हणत असते मानसी. तर आता तिथे बघा प्रेक्षक 5-6 लोक असतात आणि मानसीचा छळ करत असतात आणि आता ते बांधत असतात तिला.
तर आता ती खूप जास्त डिफेंड करत असते स्वतःला. तर आता इथे अर्जुन हळूहळू चोर पावलाने येत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता त्याला माहितच नाही त्याच्यासोबत काय होतंय म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, अर्जुन खूप गाफील असतो. त्याला माहितच नसतं पुढे जाऊन काय होणार आहे म्हणून. तर आता इथे अर्जुन येतो. तर आता इथे अर्जुन खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो आणि आता इथे मानसीला मात्र बांधत असतात. तर आता खूप जास्त घाम येत असतो गुंडांना. मानसी बांधूच देत नसते आणि आता ती खाली पडते बघा प्रेक्षकावर रडत रडत. आता तिला चक्कर सुद्धा आलेली असते. तर आता काय करायचं असं म्हणतात गुंड, कारण चक्करून पडलेली असते ना मानसी. अरे अरे मेली का काय ती असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन येत असतो बघा प्रेक्षक हो त्याच दिशेने. खरंच प्रेक्षक हो, एवढा मूर्ख दाखवला अर्जुनला. इतकी लोक आहेत तिथे आतमध्ये आणि हा एकटा काय करणार होता तिथे. खरंच थांबायला हवं होतं त्यांनी इन्स्पेक्टर आणि चैतन्यसाठी बघा प्रेक्षक हो. फुटप्रिंट्स म्हणजे आतमध्ये कोणीतरी आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन कॉल करतो बघा प्रेक्षक हो पोलीस स्टेशन मध्ये. तर आता चैतन्यला कॉल केलेला असतो. तर आता चैतन्य म्हणतो, सावंत कुठे आहात तुम्ही, कुठपर्यंत पोहोचला असं म्हणतो अर्जुन. आम्ही इन्स्पेक्टर निगमांची वाट बघतोय, ते ह्या केसवर आहेत त्यामुळे काही करताच येत नाही असं म्हणतो चैतन्य. बाप रे प्रेक्षक हो, त्या निगममुळे बघा प्रेक्षक हो अर्जुनचा जीव जाणार. किती मूर्ख आहेत ही लोक. चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत काहीतरी करायला हवं होतं खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन सर, इन्स्पेक्टर निगम आल्यानंतर त्यांच्या कानावर आम्ही सगळं घालतो आणि लगेच पोलिसांची टोळी घेऊन आम्ही लगेच इथे येतो असं म्हणतो. मी इथे पोहोचलोय, मी आता बाहेर थांबू शकत नाही, मी आत बघतो काय ते असं म्हणतो अर्जुन. नाही नाही थांब अर्जुन असं म्हणतो चैतन्य. एकदम आत जाऊ नकोस प्लीज, रिस्क घेऊ नकोस असं म्हणतो चैतन्य. अर्जुन सर, इन्स्पेक्टर निगम कोणत्याही क्षणी इथे येतील, इथे आले की लगेच आम्ही इथून निघू असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. आय नो मला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायलाच हवायत, पण मी बाहेर थांबू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. अरे अर्जुन समजून घे, आपल्याला आत काय सिच्युएशन आहे आपल्याला माहित नाही, आत किती गुंड असतील काय असतील आपल्याला माहितच नाही असं म्हणतो चैतन्य. डोंट केअर असं म्हणतो अर्जुन, पण मी मुलींना रेस्क्यू नक्की करणार असं म्हणतो तो. हाच एक चान्स असं म्हणतो तो. काय झालं ना तर स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार मी असं म्हणतो अर्जुन. मी आज जातोय आता, बाय असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे चैतन्य खूप टेन्शन मध्ये येतो. एकदा निकमांना फोन करून बघता का असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे अर्जुन चोर पावलांनी चालत असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे मानसीला चक्कर आलेली असते. तर आता बघत असता ती जिवंत आहे की मेली म्हणून. जिवंत आहे ती असं म्हणतात गुंड. लवकर बांधा तिला असं म्हणते ती बाई. तर आता इथे बांधायला लागतात. तर आता इथे 2 बायका असतात बघा प्रेक्षक ज्या बांधत असतात मानसीला. तर ह्या सगळ्या ऍक्ट मध्ये 3 बायका आणि 2 माणसं दाखवले. ते एवढे सगळे गुंड कसे जमा झाले प्रेक्षक याला जरा तरी अर्थ आहे का. इतकी मोठी टोळी आहे आणि कुणालाच कसं काय माहित नाही प्रेक्षक खरंच तुम्हाला अजब वाटत नाही का हे, म्हणजे हे पटण्यासारखं नाहीच आहे काही पण. तर आता इथे मानसीला बांधून होतं. तर आता इथे मानसीचे डोळे बांधतात, तर तिचं शरीर सुद्धा ते बांधतात बघा प्रेक्षक. हे लवकर बांधा रे असं म्हणतात गुंड. तर आता इथे सगळेजण बांधतात बघा प्रेक्षक मानसीचे हात पाय आणि आता तिचं तोंड सुद्धा. सायली आता विचार करत बसलेली असते. तर आता प्रतिमा आणि कल्पना पण तिच्यासोबत बसलेले असतात आणि तिथे श्वेता सुद्धा असते. सायली अगं तू एवढं सगळं गुंता करून ठेवलायस असं म्हणते कल्पना. तर आता इथे सायलीने गुंता करून ठेवलेला असतो. अगं माझी गुदडी पूर्ण झाली सुद्धा आणि बघ कल्पनाचा स्वेटर ही पूर्ण होत आलाय असं म्हणते आता प्रतिमा. तरी तुझा स्वेटर अजून थर्ड सुरू सुद्धा झालेलं नाही असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे श्वेता बघत असते, लक्ष ठेवत असते ती हे काय बोलतायत म्हणून. मी तुला सोडवून देते हा हा गुंता, मग तुला काम नीट सुरू करता येईल असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे श्वेता येते. तर आता ती कॉफी आणून देते सायलीला. ह्यांचा अजूनही मेसेज नाही असं म्हणते सायली आणि खूप टेन्शन मध्ये असते सायली. कॉल नाही, देवा तिथे काय घडत असेल असं म्हणते सायली आणि खूप विचार करत असते. तर आता इथे श्वेता सगळे ग्लासेस वगैरे घ्यायला येते. आई जरा मी बागेत फेरी मारून येऊ का असं म्हणते आता सायली. आता कुठे तू बाहेर जातेस असं म्हणते कल्पना. बसून बसून कंटाळा येईल मला, जरा मोकळ्या हवेत गेले तर बरं वाटेल, पाय पण मोकळे होतील असं म्हणते सायली. बरोबरच हा, पण 10 मिनिटात परत ये हा असं म्हणते आता प्रतिमा. ओके असं म्हणते सायली आणि आता ती निघते बघा प्रेक्षक बाहेर जाते ती. तर आता इथे चालत चालत बाहेर गेलेली असते सायली. तर आता श्वेता लक्ष्मण असते. सायली बाहेर जाऊन अर्जुनला कॉल करेल, त्यांचं बोलणं ऐकायलाच हवं, मग कळेल तिथे काय चाललंय असं म्हणते श्वेता. तर आता इथे श्वेता बघा प्रेक्षक लगेच आपलं सामान ठेवते आणि आता ती जाणारच असते तेवढ्यातच तिला कॉल येतो. तर आता श्वेता म्हणते हॅलो. अगं हॅलो श्वेता असं म्हणते कुसुम. अर्जुन सरांना मुलींबद्दल काय कळलं का ग असं म्हणते कुसुम. नाही अजून असं म्हणते श्वेता. सायलीची तब्येत बरी आहे ना असं म्हणतात मधुभाऊ. हो हो असं म्हणते श्वेता. हो हॅलो असं म्हणून आता ड्रामा करते श्वेता. हॅलो हॅलो असं म्हणून ड्रामा करते ती. हा कुसुम ते हॅलो असं म्हणून ड्रामा करत असते श्वेता. आवाज येत नाही कुसुम ते हॅलो हॅलो असं म्हणत आता ड्रामा करत जाते बघा प्रेक्षक श्वेता बाहेर. कल्पना मावशी कुसुमताईचा फोन आहे, मला जरा रेंज येत नाही इथे, मी आलेच असं म्हणून ड्रामा करून श्वेता बाहेर जाते बघा प्रेक्षक. बघा प्रेक्षक इथे पण किती मूर्खपणा दाखवल्या मधुभाऊ आणि कुसुमने. परत 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 मदत केली बघा प्रेक्षक वहिनी श्वेताची. म्हणजे श्वेताला घरात ठेवून घेतलं त्या आश्रमामध्ये, सायली गेली जेलमध्ये, आता अर्जुनचा जीव जातो की नाही माहित नाही. हे सगळं त्या मधुभाऊ आणि त्या कुसुमच्या मूर्खपणामुळे झालेलं आहे. खरंच प्रेक्षक हा मधुभाऊ कोमातून बाहेरच का आला असं वाटतं कधी कधी. तर आता इथे कल्पना आणि प्रतिमाचं आपलंच चालू असतं स्वेटर विणणं वगैरे. तर आता इथे अर्जुन चोर पावलाने चालत चालत असतो. तर आता तो चालत पुढे पुढे जात असतो. तर तो पोचलेला असतो बघा प्रेक्षक तिथे. तर आता त्याला दिसते खिडकी. तर अर्जुनला कळतच नाही काय करायचं म्हणून. तर आता तो मोडण्याचा प्रयत्न करतो ती काच. तर आता तो उघडण्याचा प्रयत्न करतो तो विंडो. खिडकी उघडतच नाही बघा प्रेक्षक, खूप जाम असते. तर आता अजून हलते ती खिडकी. तर आता तो बघतो तर काय तिथे ठेवलेलं असतं ना मानसीला, ते सगळं दिसतं त्याला. तर आता तो आतमध्ये येतो.
तर आता तो बघतो तिथे काय काय जेवण वगैरे असतं, सगळं टाकलेलं असतं. तर आता अर्जुनला आयडिया आलेली असते. तर आता तेवढ्यातच कारचा आवाज येतो. तर आता अर्जुनला कळतं. तर आता तो बाहेर जातो बघण्यासाठी. गॅरेज कुठे आहे गॅरेज असं म्हणतो निगम. आणि तुम्हाला कसं कळलं असं म्हणतो डॉक्टर निगम, आम्ही तुम्हाला सगळं नीट सांगतो पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे असं म्हणतो चैतन्य. तेव्हा झालंय असं की तर आता सगळं सांगतो बघा प्रेक्षक चैतन्य त्या इन्स्पेक्टरला. तर आता हे निगम मात्र कसा बिहेव करतोय बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन बाहेर आलेला असतो. तर आता तो बघायला लागतो इकडे तिकडे. तर बघा प्रेक्षक हा निगम जो इन्स्पेक्टर आहे विदाऊट प्रूफ सायलीला जेलमध्ये टाकलं आणि आता प्रूफ सांगतोय चैतन्य तरी ऐकायला तयार नाही. आता अर्जुनचं काही झालं ना तर त्या निगममुळेच झाले. आता तर मुलगी ती सापडली पण असती, मात्र ह्या मूर्ख निगममुळे ती मुलगी पण हातातून जाणार आणि आता इथे अर्जुन जगतो काय नाही हे पण उद्याच कळणार. तर आता इथे अर्जुन बाहेर आलेला असतो. तर आता तो बघायला लागतो कुठे गेली, कुठल्या दिशेने गाडी गेली म्हणून. तर त्याला फुटप्रिंट्स कळतात. तर आता तो फुटप्रिंट्स बघायला लागतो कुठून गेली, काय गेली. तर आता त्याला दिसतं की ह्याच दिशेने गेले म्हणून. मार्क्स तर बरोबर आलेत, म्हणजे गाडी इथूनच निघाली आहे. तर आता इथे अर्जुनला बरोबर कळतं. येस असं म्हणतो. तर आता इथे तो आतमध्ये जातो. तर आता इथे सायली आपल्या फोनकडे बघत असते. तर आता इथे सायली विचार करत असते ह्यानी तर अजून मेसेजेस पण नाही पाहिले, आता मी काय करू असं म्हणते सायली. तर आता ती विचार करत असते, इकडे तिकडे बघत असते. तर आता ती खूप विचलित असते. तर आता श्वेता येते बरोबर. तर आता ती हॅलो हॅलो असं म्हणत असते. तर आता ड्रामा करायला लागते ती. हा मधुभाऊ ऐकू येते ना तुम्हाला, आता असं म्हणून श्वेता ऍक्टिंग करायला लागते सायली समोर थांबून. सायली त्यांनी अर्जुन सर मुलींना शोधण्याचे इतके प्रयत्न करतायत, त्यांची सगळी धडपड दिसते हो मला असं म्हणते श्वेता. पण मुलींचं अजून काही कळलेलं नाही असं म्हणून श्वेता ड्रामा करत असते. नाही मला माहितीये त्या दोघंही त्या मुलींना शोधण्यासाठी जीवाचं रान करतील, पण मुलींचं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर राहत नाही ग. आणि त्यात आपल्या सायलीच्या तब्येतीलाही जपायला हवंच ना असं म्हणतात मधुभाऊ. बरोबर आहे असं म्हणते श्वेता. मी काळजी घेतेच आहे सायली त्याची, पण ताण आहे हो तिच्यावर असं म्हणते श्वेता. मेन तो ताण वाढायला नको म्हणूनच मी तुला फोन केला ना. आता काय की आम्ही समजा तिला फोन केला सायलीला तर ती उगाच अस्वस्थ व्हायची असं म्हणतात मधुभाऊ. हे बघ मी फोन केला होता तिच्या तब्येतीसाठी, तिला सांगू नकोस हा. तिच्या तब्येतीबद्दल आधेमध्ये कळवत जा ग. आणि मुलींबद्दलही काही कळलं तर कळव हा मला असं म्हणतात मधुभाऊ. हा नक्की मी कळवेन तुम्हाला असं म्हणते श्वेता. तुम्ही पण तुमची काळजी घ्या हा असं म्हणते श्वेता. तर बघा प्रेक्षक श्वेताचा प्लॅन मुद्दाम सायली समोर थांबून हा सगळा स्पीकरवर टाकलेला असतो तिने फोन. म्हणजे आता श्वेताचा हा प्लॅन आहे की सायलीने सगळं ऐकावं, तिला खूप जास्त त्रास व्हावं आणि हे मुलींचं ऐकल्यानंतर सायलीच्या तोंडातून काहीतरी बोलेल ना की मुलींचं काय चाललंय काय वगैरे, तर तिला ते जाणून घ्यायचं असतं. तर तेही तिला कळेल आणि सायलीला तिच्याबद्दल वाईट वाटावं, म्हणजे मधुभाऊना किती त्रास होतोय हे सगळं तिला समजल्यावर त्रास होईल ना. तर आता बघा प्रेक्षक श्वेताने कसं घडवून आणलंय सगळं. म्हणजे आता इथे मधुभाऊ पण खूप, त्यांना तर बघितलं तर खूप राग येतो बघा प्रेक्षक. कारण हे सगळं जे घडलंय ना त्या मधुभाऊमुळेच घडलंय. त्या मुलींचं विचारत विचारत काय करणार आहे सायली आणि अर्जुन जास्तीत जास्त. पहिला वात्सल्य आश्रमचा मर्डर केस त्या विकास बद्दल आणि आता ह्या मुलींचा केस. म्हणजे अर्जुन सायली तर म्हातारे असेच होणार आहे त्या वात्सल्य केस मध्येच. सायलीला खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक आता इथे. तर आता श्वेता मुद्दाम ड्रामा करत असते दुःखी असल्याचा. तर आता ती मुद्दाम वळते आणि म्हणते अगं सायली ताई तू इथे आहेस, ते मी बघितलंच नाही अगं असं म्हणते श्वेता. काय झालं सायली ताई तू इतकी अस्वस्थ का वाटतेस असं म्हणते श्वेता. अगं यांचा अजूनही काही फोन आला नाही, मेसेजला पण रिप्लाय नाही असं म्हणते सायली. अच्छा मग आता तू फोन करून बघ ना असं म्हणते श्वेता. ते ज्या कामासाठी गेलेत ना तिथे सतत फोन करून मला त्रास नाही द्यायचा आहे ग त्यांना असं म्हणते सायली. बरोबर आहे ग तुझं, पण आता खूप वेळ बोलणं नाही झालं तर एक फोन करून बघू शकतेस ना तू, कर ना ताई असं म्हणून श्वेता मुद्दाम करायला लावते सायलीला फोन बघण्यासाठी अर्जुन कुठे पोहोचलाय म्हणून. तर आता इथे सायली फोन लावते. तर बघा प्रेक्षक शीताच्या प्लॅन मध्ये अडकते आता सायली. तर आता उचलतच नाही अर्जुन फोनच उचलत नाही आहेत ते असं म्हणते सायली. तर आता इथे श्वेताला जाणून घ्यायचं असतं. तर आता इथे अर्जुन बघत असतो. तर आता तिथे रक्त असतं, तर त्याला रक्त दिसतं. तर आता अर्जुन टच करून बघतो तर त्याला कळतं हे तर रक्त आहे म्हणून. रक्त असं म्हणतो अर्जुन, त्या मुलीला काही केलं नसेल का ह्या लोकांनी असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन खूप अस्वस्थ होतो. तर आता इथे उडी मारून तो बाहेर जातो. तर आता इथे थँक्यू सो मच निकम असं म्हणतो आता इथे त्याने. तर आता इथे कॉल करतो तो अर्जुनला. तर आता अर्जुन तिथेच असतो. तर तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. तर आता अर्जुन कॉल घेतो. बोल चेतन असं म्हणतो अर्जुन. इन्स्पेक्टर निगमांकडून आम्हाला परमिशन मिळालेली आहे, आम्ही लवकरात लवकर गॅरेजमध्ये पोहोचतोय असं म्हणतो तो. इथे येऊ नका तुम्ही, मुलींना घेऊन निघाले तसं म्हणतो अर्जुन. त्यांना घेऊन जाताना बघितलं असं म्हणतो चेतन. पण इथे टायरचे मार्क्स आहेत आणि रक्ताचे सुद्धा मार्क्स आहेत आणि ते ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने मी जातोय, फॉलो करतो मी त्यांना असं म्हणतो अर्जुन. अर्जुन सर तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला पाठवून द्या असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. हो असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे अर्जुन गाडीमध्ये बसतो आणि आता तो चालवायला लागतो गाडी. चला असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे व्हॅन मध्ये घेऊन जात असतात ते मानसीला आणि पाठीमागून अर्जुन पण फॉलो करत असतो. आम्ही पोरीला घेऊन निघालो असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक मानसीला घेऊन जात असतात ते. तर आता इथे मेसेज सुद्धा करून कळवलेलं असतं त्यांनी प्रियाला. तर अर्जुन त्याचा पाठलाग करत असतो, जोर जोरात गाडी मारत असतो. जे त्या दिशेने जात होते त्याच दिशेने जातोय मी, पण गाडी दिसत का नाही मला असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे तो इथे तिथे शोधत असतो कारण त्याला गाडी दिसतच नसते. खूप विचलित झालेला असतो तो. हॅलो मॅडम तुम्ही सांगितलंय तसं आम्ही एका ठिकाणी थांबलोय असं म्हणतो तो.
गुंड त्या अर्जुनचं लक्ष आपल्याकडे कसं जाणार असं म्हणते तो. चल का मी सांगायला हवं का असं म्हणते प्रिया. तर आता ती म्हणते बघ भांडा भांडा त्याच्यासमोर भांडा असं म्हणते प्रिया. त्याचं लक्ष तुमच्यापर्यंत जाईपर्यंत तिथे राडा घालत राहा असं म्हणते प्रिया. हो हो असं म्हणतात ते माणसं. तसंच करतो असं म्हणतो तो माणूस. तर आता तो ड्रामा करायचा ठरवतो. चल ड्रामा करायचं म्हणतो तो. तर आता इथे काय काय असं म्हणत असतो दुसरा माणूस. तर ते दोघे प्लॅन करतात. तेवढ्यातच अर्जुनला कॉल आलेला असतो. तर बायको असं म्हणतो अर्जुन. हॅलो असं म्हणतो अर्जुन. हॅलो असं म्हणते सायली. हो काय तुम्ही केव्हापासून मी तुम्हाला कॉल करते मेसेज करते तुम्ही का फोन घेत नाही आहात. मेसेजला रिप्लाय पण नाही. मानसी सापडली का असं म्हणते सायली. बाकी सगळ्या मुली त्या सापडल्या असं म्हणते सायली. काय चालू आहे तिथे नक्की असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो श्वेता मुद्दाम ड्रामा करते बरं झालं कॉल घेतला म्हणून. तर बघा प्रेक्षक हो श्वेता तर मोठी गुंड आहे म्हणजे तिच्याचमुळे सगळं होतंय जे काय होतंय आणि सायली इतकी मंद आहे की तिच्यासमोरच थांबून हे सगळं बोलते. ती खरंच प्रेक्षक पटण्यासारखं नाहीये म्हणजे इतकं मंद कोणी कसं असू शकतं. तर आता इथे अर्जुन म्हणतो हो मी त्यांनाच शोधतोय. तर आता इथे सायली खूप अस्वस्थ होते. तर आता इथे भांडण दिसतं मुद्दाम करत असतात ना ती लोक आजूबाजूला लोकांनी गोळा व्हावं आणि अर्जुनला पण कळावं म्हणून. तर आता मोठ्यान भांडत असतात ती गुंड बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन येतो. तर आता बघतो तो त्या लोकांना. तर आता मुद्दाम ड्रामा चालूच असतो त्यांचा अटेन्शन घेण्यासाठी. बाईक को आय एम रिअली व्हेरी सॉरी तुझे कॉल्स घ्यायचे राऊंड केले असं म्हणतो अर्जुन. तर तिथेच त्याला दिसतं. तर आता मानसी त्या गाडीतच असते. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुनच्या लक्षात येतं. तर आता अर्जुन थांबतो. हरकत नाही असं म्हणते सायली. मानसीचं काय असं म्हणते सायली. बाकी सगळ्या मुली सापडल्या असं म्हणते सायली. मानसी असं म्हणतो अर्जुन. बायको मला वाटतं मला मानसी दिसली आता असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन पाठीमागे जातो. तर आता त्याला वाटतं त्या व्हॅनमध्ये त्याने मानसीला पाहिलं म्हणून. कुठे ती काय करते ती आणि बाकीच्या मुलींचं काय असं म्हणते सायली. तर आता इथे श्वेता ऐकत असते. तर आता अर्जुन पाठीमागच्या गेअरमध्ये घेतो. तर आता बघा प्रेक्षक अर्जुन पाठीमागे गाडी घेतलेला असतो. तर आता तो गाडी घेतलेला असतो आणि ती गुंड तिथेच असतात. हॅलो हॅलो असं म्हणते सायली. बायको एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक अर्जुन पाठीमागे येतो आणि आता तो बघतो तर ती मानसीच असते. तर आता त्याला शॉकच बसतो ही मानसी आहे म्हणून. तर आता त्याला एकदमच धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक अर्जुन मला खूप बरं वाटतं मानसीला बघून. तर आता इथे सायली हॅलो हॅलो असं म्हणून ओढत असते. बोलत का नाही आहात तुम्ही असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन उतरतो बघा प्रेक्षक. तेवढ्यातच ते गुंड आतमध्ये जातात. मुद्दाम त्यांचा ड्रामा असतो ना. तर आता ते दोघे आतमध्ये जातात आणि बंद करून घेतात ओमनी. तर आता इथे अर्जुन त्यांना फॉलो करायचं ठरवतो. तर आता ती व्हॅन समोरून गेलेली असते. तर आता अर्जुन त्यांचा पिच्छा करणार असतो. बायको ती मानसीच आहे तुला फोन करतो नंतर असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते बरोबर लवकर घरी असं म्हणते सायली. हो असं म्हणून तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे बाय असं म्हणतो अर्जुन. तर आता तो पिच्छा करत असतो त्यांचा. काय झालं असं म्हणते श्वेता मानसी सापडली यांना असं म्हणते सायली. ते तिला घरी घेऊन येतात असं म्हणते सायली. सायली ते खूपच आनंदाची बातमी आहे का असं म्हणते श्वेता. पण मग आता दिसली आहे ना ती अर्जुन सरांना आता तरी स्वतःची काळजी घे. देवी आई पावली असं म्हणते सायली. मूर्ख सायली बघा प्रेक्षक आलेच हा मी पण असं म्हणते आता श्वेता. तर बघा प्रेक्षक सायली आत निघून गेलेली असते. श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता श्वेताला इतका आनंद झालेला असतो ना प्रेक्षक किती मंद दाखवले या सायलीला. काय बाई का काय खरंच प्रेक्षक हा एपिसोड बघताना ना प्रेक्षक खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की इतकं मूर्ख कसं कुणी असू शकतं की एकदा पण वाटत नाही की बाहेरून आलेली बाई तिच्यावर इतका आंधळा विश्वास. तर आता इथे श्वेता कॉल करते सचिनला. तर आता तो बोलायला लागतो. बोल श्वेता असं म्हणतो तो. काय अपडेट आहे. तर आता श्वेता म्हणते गुड न्यूज आहे सचिन. तर आता प्रिया पण असं कॉलवर अर्जुनला मानसी दिसली असं त्याने स्वतः सायलीला सांगितलं फोनवरती असं म्हणते ती. येस असं म्हणतो सचिन. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. श्वेताला सचिनला राकेशला आणि प्रियाला. अर्जुन आता त्या प्लॅन मध्ये अलगद अडकलाय असं म्हणते प्रिया. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. आता इथून पुढे सगळं तसंच घडेल असं म्हणते प्रिया जसं आपल्याला हवंय असं म्हणते ती. तर आता प्रियाला खूप जास्त रागावलेलं दाखवले. तर आजचा भाग इथे बघता रिकामध्ये काय ते देवी आई यांना मानसी लवकर सापडू दे आणि दोघे लवकर घरी येऊ दे असं म्हणून सायली प्रार्थना करत असते. तर हरे राम असं बॅकग्राऊंड म्युझिक लागलंय. तर आता इथे अर्जुनला खूप मारत असतात आणि चुरा बघतात बघा प्रेक्षकाच्या पोटात. तर आता इथे अर्जुन चक्करून पडतो. राम नाम सत्य हे असं म्हणते प्रिया. तर आता इथे सायलीच्या हातातून कुंकू पण पडतो. तर आता बायको म्हणतो आणि आता इथे अर्जुन पडलेला असतो बघा प्रेक्षक तर आता प्रेक्षक उद्या काय होईल सांगता येत नाही. अर्जुन मरतो की जिवंत राहतो हे बघायला तर उद्याचाच एपिसोड बघावा लागेल. तर बघा प्रेक्षक तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.